आपण आहे ना हे तांदळाचं पीठ मळून घेतलं आहे. जेवढ्याच तेवढं म्हणजे पीठ 1 वाटी असेल तर तेवढंच 1 वाटी आपण पाणी घेतलं. आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दूध टाकू शकता. त्यासोबत आपण टाकलं आहे 2 चमचे तूप आणि त्याचं एक मऊसूत पीठ मळून घेतलं आहे आणि आपण त्याच्या मस्त अशा गोळे करून पाऱ्या बनवून घेतल्या आहेत. पारी करताना आपण पीठ लावतो आहे. काही जणांना तेल प्रेफरेबल असतं तर तेल पण लावू शकता. पारी पूर्ण बारीक पातळ झाली पाहिजे. पारी अशी मध्येच जाड मध्येच बारीक अशी नाही राहिली पाहिजे. हाताचं रोटेशन खूप महत्त्वाचं आहे यामध्ये. आणि आता आपण पुरण भरतो आहे. तर पुरण म्हणजे क्वांटिटीमध्ये चांगलं भरावं. अगदी कमी अगदी जास्त नाही भरायचं. जास्त भरलं तर मग आपला मोदक फुटू शकतो आणि कमी भरलं तर मग तो गोड नाही लागणार. आणि अशा हळूहळू आपण प्लेट्स घ्यायच्या छोट्या छोट्या. ह्यामध्ये आपलं पीठ चांगलं मळलं गेलेलं असलं पाहिजे आणि पारी पातळ झाली तर मग ते आपल्या निऱ्या चांगल्या येतात. आणि मग असं सगळं एकत्र करून आपल्या त्याचं मोदक वळून घ्यायचं. अशा प्रकारे आपले मोदक तयार आहेत. हा एक मोदक तयार आहे. तो दुसरा पण तयार होतोय. तुम्ही बघू शकता किती छान अशा कळ्या आल्यात सगळ्या. मोदक वरून बंद करणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर तो उकळ येताना फुटू शकतो. आपण असे हे इतके मोदक बनवलेले आहेत. ह्यांना छान आपण पाणी ठेवून एक उकळ